नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर बघा, पीएम किसानचा जो काय हप्ता आहे, तो हप्ता नेमका कधी येणार अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांना एक मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली आहे. कारण पीएम किसानच्या हप्त्याला थोडा उशीर झालेला आहे. आता याच्यामागे टेक्निकल कारणं देखील बरीच असू शकतात. परंतु आपण पाहिलं तर बघा, पीएम किसानमध्ये बऱ्याच नवनवीन शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले होते. काही 2019 नंतर ज्यांची वारसाने जमीन भेटलेली होती. तर अशा देखील शेतकऱ्यांचे अर्ज आता मंजूर करण्यात आलेले आहेत. म्हणजेच नव्याने देखील पीएम किसान योजनेमध्ये बरेच अर्ज मंजूर झालेले आहेत. त्याच्यामुळे हा एक मोठा नवीन अर्ज करणाऱ्यांसाठी एक प्रकारचा दिलासा आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर पीएम किसानचा हप्ता जो आहे तो साधारणतः 3 मार्चला होळी आहे आणि त्याच्या अगोदरच म्हणजे येत्या 8 दिवसामध्ये या हप्त्याविषयी अतिशय क्लिअर अशी तारीख डिक्लेअर केली जाणार आहे. कारण तशा प्रकारच्या शासन स्तरावर हालचाली देखील चालू झालेल्या आहेत. 22व्या हप्त्यासाठी आता याला हिरवा कंदील देखील भेटलेला आहे. याच्यामधल्या ज्या काही टेक्निकल बाबी होत्या नेमके लाभ कोणाला द्यायचा या सुद्धा बाबी आता क्लिअर झालेल्या आहेत. दुसरा एक विषय अडचणीचा हा होता की बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल. बिहारमध्ये जर आपण पाहिलं तर तेथील बरेच शेतकरी त्यांच्या ज्या काही शेतकऱ्यांविषयीच्या ज्या काही पहिल्या योजना आहेत तर ती कारण असेल किंवा इतर कारणांमुळे बिहारमधले जवळजवळ लाखो शेतकरी ॲग्रीस्टॅक वरती नोंदणी करण्यापासून राहिलेले आहेत. मग आता शासनाने ॲग्रीस्टॅक एवढं बंधनकारक केलेलं होतं की असं देखील सांगण्यात येत होतं की ज्या शेतकऱ्यांना 22वा हप्ता हवा असेल त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या ॲग्रीस्टॅक वरती नोंदणी असणं बंधनकारक आहे. परंतु बघा, बिहार शासनाने ज्यावेळेस केंद्राला विनंती केली की काही तांत्रिक कारणामुळे आमच्या येथील बरेच शेतकरी पीएम किसानच्या 22व्या हप्त्यापासून वंचित राहतील तेव्हा तर तुम्ही जर ॲग्रीस्टॅकची अट घातली तर आणि त्याच बाबीचा विचार करून शासनाने ती देखील त्यांची मागणी मान्य केलेली आहे. त्याच्यामुळं 22वा हप्ता हा ज्याचा ॲग्रीस्टॅक नसेल तरी देखील येऊ शकतो एवढ्या हप्त्यातून त्यांना सूट दिलेली आहे. आता यानंतर आपण पाहिलं तर यूपी मध्ये देखील बरेच शेतकऱ्यांना याच्यामुळे वंचित राहावं लागलेलं होतं. त्याच्यामुळे बिहार आणि यूपीच नाही तर देशभरातील सर्व शेतकऱ्यांना आता 22व्या हप्त्यासाठी ॲग्रीस्टॅकची अट शासनाने काढली आहेत असंच म्हणता येईल. कारण एकट्या राज्यापुरता हा विषय मर्यादित नाही. शेवटी केंद्र आणि सर्व धर्म समभाव प्रत्येक शेतकऱ्याला एका शेतकऱ्याला जो नियम असतो तोच लाख शेतकऱ्यांना असतो. त्याच्यामुळे बिहार आणि यूपीने जरी ॲग्रीस्टॅक विषयीची मागणी केलेली असली त्यांच्या प्रॉब्लेमनुसार तरी देखील हा विषय जो आहे तो संपूर्ण देशभरामध्ये लागू होतो. त्याच्यामुळे जरी कोणाचं नसेल तर त्यांनी समाधान मानायचं कारण नाही की आपली ताबडतोब ॲग्रीस्टॅक वरती नोंदणी करून घ्या की जेणेकरून तुम्हाला फार्मर आय डी शिवाय इथून पुढे कोणतंच आता काम शेतीविषयीचं होणार नाही. आणि ही देखील शेतकऱ्याची देखील तेवढीच जबाबदारी आहे. एवढ्या उशिरापर्यंत शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक पासून वंचित राहणं याला देखील शेतकरी जबाबदार आहे. कारण शेतकऱ्यांनी देखील आता या डिजिटल युगामध्ये थोडं डिजिटल राहणं हे देखील तेवढेच गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण पाहिलं तर 22व्या हप्त्यासाठी हे जे मंजूर केलेले आहेत आता त्यांची पेंडिंग मध्ये काय राहिलं आहे तर त्यांचं ई केवायसी पेंडिंग करायचं राहिलं आहे. आता ज्या शेतकऱ्यांचं ई केवायसी पेंडिंग करायचं राहिलं आहे त्या शेतकऱ्यांना जिल्हा स्तरावरून म्हणजे त्यांच्या तालुका स्तरावर असतील कृषी सहाय्यकांना आता त्या याद्या दिलेल्या आहेत आणि ज्यांचं ई केवायसी कंप्लीट झाले नसेल तर त्यांना यादीत तुमचं नाव आहे का बघा. तुमच्या कृषी सहाय्यक असतील, कृषी अधिकारी असतील यांच्याशी संपर्क करा आणि ई केवायसी जर तुमचं नाव असेल तर तात्काळ तुम्ही ई केवायसीची प्रोसेस पूर्ण करून घ्या. आता ई केवायसीची प्रोसेस कुठे करणार तुम्ही एकतर सीएससी सेंटरवर करा, आपल्या सरकार सेवा सुविधा केंद्रात करा किंवा तुमच्या मोबाईलवरती जे पीएम किसानचे ॲप आहे त्याच्यावर देखील तुम्ही ई केवायसी तुम्ही करू शकता. आणि त्याच्यावरती जर तुम्हाला जमलं नसेल तर तुम्ही कृषी अधिकारी असतील, कृषी सहाय्यक असतील यांना विचारून त्यांच्या लॉग इन आय डी असलेल्या मोबाईलवरून देखील तुम्ही करू शकता. आता हा झाला पीएम किसानचा हप्त्या बाबतीतचे अपडेट. आता त्यानंतर बघा याच्यामध्ये जर समजा कृषी सहाय्यकांनी अशा प्रकारच्या याद्या तुम्हाला दिल्या तर त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का बघा आणि त्यानुसार तुम्ही ई केवायसी करा. त्याच्यामुळे पीएम किसान योजनेचा ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असेल त्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक वरती नोंदणी आपली करून घ्या. एवढ्या वेळेस जरी काही तांत्रिक अडचण असेल याच्यामुळे जरी शासनाने याच्यामध्ये सूट दिली तरी भविष्यात ही सूट नंतर दिली न जाण्याची शक्यता आहे. कारण शासन वेळोवेळी ॲग्रीस्टॅक वरती नोंदणी करा असं वारंवार आवाहन करत आहे आणि त्या आवाहनाला अजून देखील शेतकरी
केराची टोपली दाखवत आहे. हे देखील शेतकऱ्यांचं कुठेतरी चूक आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी ॲग्रीटेक वरती आपली नोंदणी करून घ्या आणि त्यानंतर KYC मध्ये जर शेतकऱ्यांचं नाव असेल तर त्या शेतकऱ्यांनी आपली नोंदणी आपले KYC ची प्रोसेस करून घ्यायची आहे. आणि 22व्या हप्त्यासाठी नवीन जे शेतकरी याच्यामध्ये नोंदणी झालेले आहेत तर त्या नवीन शेतकऱ्यांनी तर कंपल्सरी आपली KYC करूनच घ्यायची आहे. धन्यवाद.